सर्वांना माझा नमस्कार. मी आपणा सर्वांचं भगवद्गीतेच्या 139व्या भागामध्ये मनाने, आनंदाने, समाधानाने स्वागत करतो. मला वाटतं आता थोड्या वेळामध्ये किंवा कदाचित आता सुरू पण झाली असेल. पौर्णिमा आहे आणि उद्या हनुमान जयंती आहे. हनुमान भगवान हे साक्षात भगवान शंकरांचे अवतार होते. विष्णूंचा जो श्रीराम हा अवतार होऊन गेला, त्या अवतारामध्ये मदत कार्य करण्याकरता भगवान शंकरांनी श्री हनुमान हा अवतार घेतला. आणि त्यांचं कार्य तुम्हाला माहिती आहे. श्री हनुमान जे होते म्हणजे आहेत ते चिरंजीवी आहेत. तर श्री हनुमान हे अतिशय बुद्धिमान, अतिशय बलवान, बुद्धी आणि बल याचा एका ठिकाणी संयोग घडून येणं हे फार विशेष गोष्ट आहे. यांच्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे आणि बल पण आहे. असे लोक आपण अहंकारी झालेले समाजामध्ये बघत असतो. पुरातन काळातही बघतो, आजही बघतो आपण, आणि इलेक्शनच्या काळात तर तुम्ही जरूर बघत असते. परंतु भगवान हनुमान हे बल आणि बुद्धी हे दोन्ही असून सुद्धा ते श्रीरामाचे अतिशय प्रामाणिक सेवक होते आणि अत्यंत सगळ्यात जवळचा सेवक, दास भक्ती ज्याला म्हणतात, ती त्यांनी श्री प्रभू रामांची केली. आणि रामांनी त्यांना भरता एवढाच तुम्हाला जवळचा आहे असं म्हणून त्यांनी त्याला मिठी मारली आणि स्वाभाविकच त्यांना ते आत्मज्ञान पण प्राप्त झालं. मुळातच ते पण परमेश्वरच होते. या कार्यामध्ये मदत करण्याकरता ते आलेले होते. जसं तुम्ही खंडेरावचे दैवत आहे, ज्याची पूजा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. खंडेराव जे होते हे भगवान शंकरांचा अवतार होते आणि महासाई पार्वतीचा अवतार होते. हे आपल्याला माहिती आहे सगळं. तर त्या अवतारामध्ये भगवान शंकरांना तो एक भोग भोगायचा होता, अवतार कार्य करायचं होतं म्हणून ते पृथ्वीवर आले होते. पण त्यांना मदत म्हणून त्यांचा जो प्रधान बनवून जो आले होते ते साक्षात विष्णू होते आणि त्यांची पत्नी जी होती ती साक्षात लक्ष्मी होती. आपण जर ती सिरियल पाहिली असेल खंडेराववरची जय मल्हार, तर त्या सिरियल मध्ये पण त्यांनी प्रकर्षाने जाणवलेला आहे. आणि प्रभू राम जे त्यांच्यानंतर जो भगवान विष्णूंचा अवतार झाला, साक्षात श्री भगवान श्रीकृष्ण, श्री प्रभुरावांना पुरुषोत्तम, आपलं मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्या त्या गोष्टीची एक मर्यादा पाळली. पती पत्नीचा नातं असेल, एक राजा असतील, ते एक सेनापती असतील, भाऊ असतील, किंवा राजा दशरथचा मुलगा असेल, त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक मर्यादा पाळली म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं श्रीरामाने. पण भगवान श्रीकृष्ण जे त्यांना पूर्ण पुरुष म्हटलं जातं, संपूर्ण पुरुष म्हटलं. का तर भगवंतांनी सगळ्या प्रकारच्या लीला केल्या हे आपण जाणतो. ते गोपींचे नायक होते, महाभारतातले नायक होते, भगवद्गीता पण त्यांनी अनेक प्रकारच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते नायक होते म्हणून त्याला पूर्ण अवतार असं म्हटलं जातं. आणि युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाचं निमित्त पाहून उपदेश केला आणि तो उपदेश या जगभरामध्ये भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध झाला. गीता म्हणजे परमेश्वराने सांगितलेला उपदेश आणि भगवत हे त्या उपदेशाचं नाव आहे. गेले अनेक महिने आपण जे ज्ञानेश्वरी ऐकतो त्याच्या 13व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुष विवेक योग, प्रकृती म्हणजे निसर्ग, पुरुष म्हणजे आत्मा आणि विवेक म्हणजे विवेक बुद्धी, या तिघांचा जो योग आहे तो कसा साधावा आणि आपली उन्नती कशी करून घ्यावी याचं जे आत्मज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या अध्यायात सांगितलं ते आपण काही सोमवार आपण सातत्याने बघतोय. आपण मागच्या सोमवारी श्लोक 8 पाहिला होता आणि श्लोक 8मध्ये हे 7व्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं की ज्ञानी पुरुषाची लक्षणं काय असतात, तेच ते पुढे कंटिन्यू करतात आणि विस्ताराने सांगतात. त्यावेळी ते असं सांगतात की वैराग्य जे आहे, वैराग्य हे पाहिजे. वैराग्य म्हणजे काय,
की कोणतीही गोष्ट किती प्रमाणात असावी जीवनामध्ये, आपल्या कपडे लत्ते असेल, वाहन सुख असेल, कोणती पण गोष्ट असेल तर त्याचं एक मर्यादा असली पाहिजे. एखाद्या सुखाचा अतिरेक केला की ते वैराग्य नाही होत, आणि सुख ती गोष्ट कमी प्रमाणात उपभोगली किंवा नाहीच उपभोगली तर ते वैराग्याचं लक्षण असतं. तर भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, असे जे विषयासंबंधी वैराग्य असते हे वैराग्य म्हणजे आत्मलाभाचे वैभव आहे. अशा वैराग्याने जीव ब्रह्मानंद भोगण्यास पात्र होतात. कोणत्याही बाबतीमध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या ओळीमध्ये माऊली असं म्हटल्या होत्या की ज्ञानी पुरुषाला स्वर्ग सुख हे कुत्र्याचं मांस खाण्यासारखं वाटतं. आता कुत्र्याचं मांस कोणी खाईल का हे तुम्ही लक्षात घ्या. व्हेजिटेरियन माणूस तर खाणारच नाही, नॉन व्हेजिटेरियन माणूस पण खाणार नाही, बरोबर आहे. तर ते म्हणतात की कुत्र्याचं कुजलेलं मांस आहे स्वर्गसुख, असा ज्ञानी माणूस म्हणतो. का तेवढा तिटकारा करतो? तर त्याचं म्हणणं असं आहे की स्वर्गसुख एकदा मला उपभोगायची सवय लागली तर स्वर्गसुख मिळावं म्हणून मी ते परत परत पुण्यकर्म करेल आणि परत परत मनुष्य जन्मात येईल. वाईट कर्म केलं तर मी पाप योनीमध्ये मी नरकातच जाईल. हे कशाला मला पाहिजे? त्याच्यापेक्षा मी वैराग्य स्वीकारतो, परमेश्वराची साधना अजून करतो आणि पुनर्जन्मच नको या अवस्थेला मी येऊन जातो. मोक्षाच्या अवस्थेला, कैवल्य अवस्थेला मी जातो, म्हणून तो असं म्हणतो. तर माऊली काय म्हणतात की विषयासंबंध हे जे सगळे विषय आहेत, स्त्री उपभोग किंवा स्त्रियांना पुरुषांचा उपभोग किंवा जिभेचे जे चोचले असतात आपल्या चांगले पदार्थ खाण्याचे, नाकाचे जे चोचले सुगंध पाहिजे, कानाला सतत काहीतरी चांगलं ऐकायला, सतत चांगला स्पर्श पाहिजे, हे त्वचेचे विषय आहेत. डोळ्यांना सतत काहीतरी चांगलं पाहायचं असा डोळ्यांचा विषय आहे. या सगळ्या विषयासंबंधी ज्यावेळी वैराग्य येतं आणि असं वैराग्य ज्यावेळी एखाद्याच्या माणसामध्ये येतं तर स्वाभाविकच त्याचं लक्ष हे परमेश्वराची नामस्मरण करणे, त्याचं ध्यान करणे याच्यामध्ये ते रमून जातं. कारण त्याचं मन डायव्हर्ट होत, का तर तो वैराग्य त्यांनी धारण केलेलं असतं. वैराग्य अधिक तीव्र करण्याची तो प्रॅक्टिस करत असतो आणि म्हणून त्याला ब्रह्मानंद सुख, आत्मलाभ सुख आहे ते त्याला प्राप्त होऊ शकतं असं माऊली ते म्हणतात. आणि हे खरं आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचा ऐहिक आणि पारंपरिक भोगाविषयी अत्यंत उदासीनता असते ते ज्ञानाचे साम्राज्य किंवा वसाहत असेल तुझा, इथे माणूस अशा प्रकारचं वैराग्य पाळतो. असं वैराग्य पाळल्यानंतर तो माणूस हा हे ज्ञान त्याला मिळणारच आहे किंवा ज्ञानाची ती वसाहत आहे असं तू समजून घ्या. तसं आपण पाहिलं, राजा हरिश्चंद्र जो होता तो फार मोठा दानधर्म करणारा म्हणून प्रसिद्ध होऊन गेलेला. तो ज्यावेळी दानधर्म करत असे तर तो असं खाली बघत असे, त्याचे डोळे खाली असायचे आणि हात असे असायचे. तर त्याला कोणीतरी विचारलं, तुम्ही एवढा मोठा दानधर्म करता तर तुमची नजर खाली का? तो म्हणतो, देना परमेश्वराने दिलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे आणि घेणाराही तोच आहे. मी तर निमित्त मात्र आहे. मग मी कशाला ताठमानेने वर पाहू? मला त्यांनी केवळ माध्यम ठेवलेलं आहे. किती हा म्हणजे दानधर्म करतोय, राजा आहे, पण किती एक प्रकारचं वेगळं वैराग्य आणि आत्मसुख तो उपभोगतोय. आणि त्यांनी स्वप्नात दिलेलं वचन पण पुढे पाळलं हे आपण त्यांच्या कथेमध्ये आपण जाणतो, राजा हरिश्चंद्र आणि तारामतीच्या कथेमध्ये. तर ज्याला वैराग्य असतं तो ज्ञानाचा अधिकारी होतो. तुम्ही जर भगवान गौतम बुद्ध यांचं चरित्र जर पाहिलं तर त्यांनी राजवाडा सोडून दिला आणि ते वनामध्ये जाऊन राहिले, वेगवेगळ्या गुरूंकडे गेले आणि ज्ञानाचा लाभ कसा होईल याच्याकरता त्यांनी काही गुरु केले आणि शेवटी समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांना बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली असं पण आपल्याला माहित आहे. त्यांचे एक शिष्य जे होते गौतम बुद्धांचे, त्यांनी त्या जुन्या काळामध्ये गौतम बुद्धांनी जे आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की ज्याला ज्ञान मिळवायचंय त्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, तो जो त्यांनी उपदेश केला होता त्याविषयी त्यांच्या एका शिष्याने ते लिहून ठेवलं. अलीकडे 100-150 वर्षापूर्वी त्याच परंपरेतल्या एका मोठ्या संतांनी त्याचं एक पुस्तक बनवलं. ते पुस्तक मराठीमध्ये आमचे एक मित्र आहे, माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत ते त्या परंपरेमधलं ध्यान करतात, जे इगतपुरीला शिकवलं जातं. त्यांनी त्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे. त्याच्यामध्ये एका लेखाने 100-125 वर्षापूर्वी असं लिहिलं,
भगवान गौतम बुद्धांचे विचार होते, किंवा त्यावेळेसचे गौतम बुद्धांचे जे अनुयायी होते, ब्रह्मचारी होते, त्यांना अशा सूचना होत्या की एका गावावरून दुसऱ्या गावावर जा, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावावर जाण्याचा प्रचार करा. जिथे स्त्रिया राहतात तिथे तुम्ही अधिक काळ राहू नका, का तर तुम्हाला मोह निर्माण होण्याची शक्यता आहे. एकदा प्रेमात पडला म्हणजे लग्न आलं, लग्न आलं म्हणजे मुलं आले, मुलं आले म्हणजे संसार आला, की त्याचं साधनेवरचं लक्ष आहे. अशा बारीक सारीक बऱ्याच सूचना त्यांनी दिल्या होत्या. एका जागी जास्त वेळ थांबू नका, थांबलं म्हणजे संबंध निर्माण होतात, त्या जागेचा मोह निर्माण होतो. अशा खूप सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. एखाद्या खाण्याच्या पदार्थाची आसक्ती होऊ देऊ नका, वगैरे वगैरे. आणि ते तसं एक वाचनीय पुस्तक आहे. आता मी जर काढलं कपाटातून तर वेळ जाईल आपला, नाही तर मी तुम्हाला त्याचं नाव वगैरे सांगितलं असतं. तर हे असं वैराग्य आहे. पण आपण संसारी माणसं जे आहोत, त्याने वैराग्याचा अर्थ असा घ्यायचा की कशाचाही एका मर्यादित आपण होऊ देऊ नये. आपणच आपलं मन चेक करावं की आता आंब्याचा सीझन आहे, रोज उठसूट मी आंबे खातोय का दोन्ही वेळ, सकाळ संध्याकाळ, आणि माझी साखरही वाढवतोय का? हा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण श्रीरामांसारखं मर्यादा पुरुषोत्तम राहायला पाहिजे. पुढे माऊली काय म्हणतात, जो एखादा सकाम पुरुषाप्रमाणे विहिरी खोदणे, घाट बांधणे, धरण रचणे वगैरे सर्व लोकोपयोगी कामे करतो, परंतु केलेल्या कामाची वाच्यता कुठेही करत नाही. वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असतात, त्या करण्यात काही अडथळा येत नाही. कोणत्याही प्रतिबंधामुळे ती कर्मे बंद पडत नाही. तथापि मी अमुक एक कार्य केले, सिद्धीला नेले, अशा स्वरूपाची भावना त्याच्या अंतकरात नसते. तर ज्ञानीपुरुष कसा असतो, तसा आपण एखादा श्रीमंत आणि ज्ञानीपुरुष पाहिला, तो त्याच्या गावामध्ये दुष्काळाच्या काळात विहिरी खोदणे, धरण बांधणे, किंवा जे रस्त्याने जाणारे किंवा धर्मशाळेमध्ये राहू इच्छिणारे जे लोक असतात, त्यांच्या आता धर्मशाळा बांधतात, दवाखाने काढतात. तर हा जो ज्ञानीपुरुष असतो, हा हे सगळं करतो. पण हा कधी असं म्हणत नाही की मी केलं, मी केलं, मी केलं, असं तो कधी म्हणत. त्याच्या बोलण्यामध्ये ते येतच नाही. त्याला अहंकारच नसतो त्या बोलण्याचा. तो त्याच्या मनामध्ये विचारच नसतो. आणि त्याच्या दैनंदिन नित्य नैमित्तिक जी कर्म असतात आपली, रोजची पूजा पाठ करणे, नामस्मरण करणे, ध्यान करणे, आंघोळ पाणी करणे, जेवण करणे, अजूनही काही नैमित्तिक रोजची कर्म असतात वेदाने सांगितली, ती करत असताना ती मी करतो असं त्याच्यामध्ये भाव नसतो. हा मी त्याच्यामध्ये नसतोच, अहंकारमुक्त तो असतो, असं इथे माऊली सांगतात. मी एक अमुक कार्य केलं, मी तमुक एक कार्य केलं, माझ्यामुळे कार्य सिद्धीला गेलं, ही भाव त्याच्यामध्ये नसतो. नंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की कॉलनीतल्या एखाद्या सोसायटीमध्ये राहणारं एखादं कपल असतं आणि त्यांना दुसरं एखादं कपल रात्री पायी फिरताना भेटतात. त्यांना सहज विचारतात काय कसं काय चाललंय, आता जेवण झालेलं आहे, रात्री फिरायला निघाले, महिलांचे भांडे कुंड्यावरून मोठा साफ करून झालेला आहे, आता झोपायला अजून वेळ आहे घरी गेल्यावर. एक दुसरीला विचारते, दुसरी पहिलीला सांगते की तुझी मुलं काय करतात, माझी मुलं हे करतात. मग ती सांगते माझ्या मुलीचं लग्न अजून जमायचं, इकडे नाव नोंदवलंय, तिकडे नाव नोंदवलंय. पण का हे म्हणतात पहिलीचे विषय, आमच्या ओळखीचं एक कोणीतरी स्थळ आहे, मी तुम्हाला सांगते, आणि ते जमून जातं लग्न. हे सांगतात, पाहायला येतात, लग्न जमतं, लग्न कार्यालयामध्ये कार्यसिद्धीस पण जातं. पण नंतर ज्या चर्चा सुरू होतात, हे सांगतात अहो 4 महिन्यापूर्वी ते आम्हाला भेटले आणि आमच्यामुळेच ते लग्न झालं, नाही तर लग्नच होत नव्हतं त्या मुलीचं. आम्ही होतो म्हणून ते लग्न झालं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, अमुक तमुक केलं, आम्ही दमुक केलं, आमच्यामुळे असं झालं, मग आम्ही या सूचना दिल्या, आम्ही होतो म्हणूनच झालं. आम्ही असा संसारामध्ये आपण पाहत असतो. तर खरं इथे काय करायला पाहिजे माहितीये का, जे अध्यात्मामधलं गुपितातलं गुपित रहस्य आहे, एकदम गुपित रहस्य आहे, ते काय रहस्य आहे की ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनामधलं एखादं काम असतं, जसं तुम्ही गेलात गर्दीच्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे ते पार्किंग मिळत नाही आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, पार्किंग मिळाली तर गाडी लॉक करून लवकर जिथे जायचे तिथे पोहोचणार आहोत. आपण म्हणतो परमेश्वरा तू पाहून घे बाबा काय, आणि पार्किंग मिळतं, गाडी लॉक केली आहे, तसं काय आपल्याकरताच पार्किंग ठेवलं, गेलो आणि जागा मिळाली आपल्याला, आणि आपण तिथे जातो. तर भाव काय पाहिजे, परमेश्वरा तू माझी काळजी घेतली, करते पण तुझं आहे. तसंच असं काही कार्य आपण मदत केली, परमेश्वरा
अरे तू सुचवलं आणि तू करून घेतलं, मी तर केवळ तुम्हाला मध्यस्थ ठेवलं, मी तुझे आभार मान. तू मला मध्यस्थ ठेवलं, मी तुझे आभार मान. हे तुझं करते, पण त्यांच्या रूपातही तूच आहे. मुलीचं लग्न झालं तिच्या रूपातही तू आहे, तिच्या आई वडिलांच्या रूपातही तूच आहे. अशीच तू आम्हाला सेवेची संधी, हा भाव असला पाहिजे खरा. इथे माऊली सांगतात की करते पण त्याच्यामध्ये नसतं, अहंकार नसतो. करते पण कोणाला दिलं पाहिजे? परमेश्वराला. अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये तुम्ही करते पण त्याला द्या. यालाच काही लोक, जर तुम्ही अलीकडचे सेल्फ हेल्प बुक वाचले, आताच आमच्या क्लबमध्ये एका तरुण मुलाला आम्ही बोलवलं होतं स्पीच द्यायला, मी तुम्हाला म्हणत होता, म्हणजे स्पीच मध्ये सांगत होता की ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त केला पाहिजे सकाळी उठल्यावरती. काल दैनंदिन जीवनात जे काय घडलं त्याच्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. बाबा तू केलं, तू केलं, आणि त्याचे फार छान रिझल्ट मिळतात. माझ्या ओळखीतल्या एक अतिशय यशस्वी महिला आहे आमच्या क्लबमधल्या, तर त्या भाषण देताना एकदा असंच म्हणाले की मी या पोस्टवर गेले तर मी ते स्वप्न बघत होते, ते स्वप्न मी लिहून काढत होते आणि मी रोज ग्रॅटिट्यूड देवाला व्यक्त करत. माझी ती दैनंदिन साधना आहे. हे माऊलींनी 700 वर्षापूर्वी तेच लिहून ठेवलंय, तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. इंग्लिश सेल्फ हेल्प बुक मध्ये आपण तेच वाचतो. वाचतो कुठे महत्वाचं नसून ते आपण अंमलात आणतो का, हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही ते करा आणि तुम्हाला असं मोकळं रिलॅक्स वाटेल, जणू काही स्वतःचं वजन कमी झालंय, मनावरचा बुद्धीवरचा भार हलका झाला असं तुम्हाला सांगते. आलं का लक्षात? याच्याकरता माऊली काय उदाहरण देतात, ते म्हणतात जसे वाऱ्याच्या स्वभाव गुणाप्रमाणे सर्वत्र जाणे येणे असते, किंवा सूर्याचे उदयाला येणे निराभिमानपणे असते, अथवा श्रुती सर्व धर्मानुसार निष्कामपणे उपदेश करते. गंगा नदी निरपेक्ष वृत्तीने वाहते, त्याप्रमाणे त्याचे चांगले वागणे अहंकार रहित असते. माऊली काय म्हणतात की वारा जो असतो तो इकडून तिकडे सगळीकडे जात असतो, आणि सूर्य नित्य नेमाने उगवतो, साऱ्या सृष्टीला प्रकाश देतो. त्याच्या प्रकाशामध्ये साऱ्या सृष्टीचं जीवन भरून येतं. तर सूर्याने उगवला तर पाण्याची वाफ होणार नाही, वाफ नाही झाली तर आपल्या शेतात पाणी येणार नाही, आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही. प्लांट्स जे आहेत, पिकं जे आहेत, त्याच्यामध्ये ते बाष्पीभवन प्रक्रिया होणार नाही आणि अन्न तयार होणार. पण सूर्य असं कधी म्हणत नाही की मी केलं, मी केलं, मी केलं. वारा असं म्हणत नाही मी इकडून तिकडे गेलो, तिकडून इकडे वाहिले, मग मी ढग बावून, असं वारा कधी म्हणत नाही, असं माऊली सांगतात. आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये निसर्गातली दोन्ही उदाहरणं रोज बघत असतो. ते जसं निरंकार रहित, अहंकार सोडून ते दोघं काम करतात, तसं तुम्ही करा, असं इथे माऊली म्हणतात. किंवा माऊली काय म्हणतात पुढे, की श्रुती जी आहे, श्रुती म्हणजे काय? श्रवण करणे. जसे आपले वेद, उपनिषद आणि धर्मग्रंथ आहे, परकीय आक्रमण झाली त्यावेळेसच्या ब्राह्मणरुद्रांनी ती तोंडपाठ करून ठेवली, त्यांनी आपल्या शिष्याला सांगितली, त्यांनी पुढच्याला सांगितलं, पुढे मग आक्रमण झालेलं काही ग्रंथ जाळले गेले, तरी हे धर्माचं जे ज्ञान आहे हे तसं तसं टिकून राहिलं. तर श्रुती हे जे एकाकडून दुसरं, ते काय असा अहंकार ठेवत नाही, मी सांगितलं, मी सांगितलं. ती निरपेक्ष वृत्तीने अहंकार सोडून धर्माचं काम करते. तसं तुम्ही केलं पाहिजे, असं माऊली म्हणतात. तसं तुम्ही वागलं पाहिजे, तसा ज्ञानी माणूस वागत असतो, असं ते म्हणतात. पुढे ते काय म्हणतात की गंगा नदी जी आहे ती पण उगम पावते हिमालयात, आणि निरपेक्ष भावनेने जाऊन समुद्राला मिळते. पण समुद्राकडे जाताना तिचं रूप विशाल झालेलं असतं. तिथे निघते अशा छोट्या धारेतून, तिथे जाईपर्यंत तिचं विशाल रूप असतं. एवढं विशाल रूप होईपर्यंत अनेक लोकांना ती जीवन देते, अनेक गावांचं जीवन ती घडवते. पण ती असं म्हणत नाही की मी करते, मी करते, मी करते. तिला तो अहंकार नसतो, अहंकार विरहित ती काम करते. तर हे आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे, असं माऊलींना इथे सांगायचंय. म्हणून माऊली निसर्गाचं उदाहरण. माऊली पुढे म्हणतात, वृक्ष जो असतो त्यास योग्य ऋतूत फळे येतात, पण आपल्याला फळे आली आहे ते वृक्ष जाणत नाही. त्या वृक्षाच्या वृत्तीप्रमाणे त्या पुरुषाच्या मनाची स्थिती असते. ज्याच्या चित्तातून, कर्मातून आणि मानेतून त्याच्या अहंकाराची अकलपट्टी झाले, असं एक पदरी माळेतून दोरा काढा. माऊली पुढे काय म्हणतात, वृक्ष असतो पहिला, तर वृक्षाला योग्य ऋतू आला की त्याला फळ, जसं आता आंबा फळ आहे, आंब्याच्या झाडाला आता सगळीकडे फळं आलेली बघतो आपण. तर आंबा स्वतः जाणत नाही की त्याला फळं आलेली, आणि ज्यांनी बी लावलंय त्याच्या नातवंडांना तो आंबे देतो खायला. ज्यांनी त्याची एखादी फांदी तोडलेली असते रागाच्या भरात, त्यालाही तो आंबे खायला देतो.
स्वतः ऊन सहन करतो, स्वतः वारा सहन करतो, स्वतः पाऊस सहन करतो सगळ्याचा. पण जो त्रास देईल आणि ज्यांनी त्याला लावलं त्या सगळ्यांना समवृत्तीने आंबे देतो. कुठलाही अहंकार ठेवत नाही की मी याला देईन आणि त्याला देईन आणि मी दिले असं तर कधीच म्हणत नाही. मी तुम्हाला दरवर्षी 1000 आंबे देतोय, माझी रोज पूजा करा असं आंब्याचं झाड कधी म्हणत नाही. कुठलाही वृक्ष तसं कधी म्हणत नाही. तसं या वृक्षाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीप्रमाणे हा ज्ञानीपुरुष वागत असतो. मग याचा अर्थ काय झाला की निसर्गामध्ये तुम्ही बघा, निसर्गामध्ये ज्यावेळी बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की निसर्ग आपलं शिकवत असतो. पुढे ते म्हणतात ज्याच्या चित्तातून कर्मातून आणि वाणीतून अहंकाराची हकलपट्टी झाली, म्हणजे हा जो माणूस असतो याच्या चित्त मुळात चित्ताचाच अहंकार नाही, वाणीमध्ये पण नाही आणि कर्मामध्ये पण अहंकार नाही. तर असा हा जो माणूस एका माळेमधून दोर काढावा तशा सगळ्या गोष्टीतून त्याचा अहंकार निघून गेलेला असतो, इतका तो शुद्ध झालेला असतो. आणि अशी शुद्धता आपल्यामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि तुम्ही असं करून पहा, स्वतःच परीक्षण करायचं. अरे आज मी घरात वागताना अहंकाराने वागले का? आज मी ऑफिसमध्ये अहंकाराने वागले का? माझ्या हाताखालच्या शिपायाशी तर माझ्या ज्युनियरशी मी अहंकाराने वागलो का? कोणी मला काही माहिती विचारली, मी चुकीची सांगितली का? का मी मी मौन धारण केलं किंवा माझी बॉडी लँग्वेज तशी होती? असं बघ, एका संस्थेमध्ये मी जातो आणि तिथले काही महिला मला सांगत, अहो ती जी येते ना म्हणे, तिच्याशी सर आम्हाला बोलावंसच वाटत नाही. म्हटलं का? अहो तिची ती बॉडी लँग्वेज तर तुम्ही बघा म्हणे, चुकूनही कधी हसत नाही म्हणे. ती बोलणं तर फार लांबची गोष्ट आहे. बघू द्या तिला पद घेऊ द्या, मग आम्ही बघतो काय करायचं ते. आता तिच्या मनात काय माहिती नाही, पण संवाद कसा साधला पाहिजे, बोललं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे, ही ही ज्ञानेश्वरी आपल्याला हे शिकवते. आणि म्हणून ती सतत वाचली पाहिजे, सतत चिंतन मनन केलं पाहिजे. पुढे माऊली म्हणतात आकाशाबरोबर संपर्क न ठेवता, आकाशात ढग जसे असतात त्याप्रमाणे अहंकाराशी संबंध न ठेवता देहाच्या ठिकाणी कर्मे असतात. मी माऊली काय सांगतात, अजून त्या आकाशाचं उदाहरण देतात. ते काय म्हणतात की आकाशामध्ये ढग असतात, पण आकाश इतकं उत्तुंग आहे की जिथे ढग त्याच्यावर पण आकाश आहे. ज्यांनी विमान प्रवास केला आपल्यापैकी बहुतेकांनी केलाय, ढगांच्या वर जेवढे विमान जातं तर आपल्याला लक्षात याच्या वर पण आकाश आहे आणि विमानाच्या खाली आपल्याला ढग दिसतात. ते ढग काय करतात, येतात, पाऊस पाडून जातात, आकाशाशी संपर्क पण ठेवत नाही, त्याला वर स्पर्श पण करत नाही आणि अहंकार न ठेवता आपलं काम. तसा ज्ञानी माणूस जो आहे तो कुठलाही अहंकार न ठेवता आपले कर्म करत राहतो. काही अहंकार नसतो त्याच्यामध्ये. तो म्हणतो परमेश्वरा तू सहज माझी कर्म करून घेतो आहे, माझी कर्म ते करून घेतो. ढगांप्रमाणे तो आकाशात येतो, आपली कर्म करतो, पाऊस पाडतो, निघून जातो. कोणाला कोणाचा थांगपत्ता लागून देत नाही आणि बोलत पण नाही की मी केलं आहे. अलग लक्षात. आता पुढचा जो गुण आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया. ते म्हणतात त्याचे डायरेक्ट माऊलींनी उदाहरण ते काय सांगतात, दारू पिणाऱ्या माणसाच्या अंगावर कपडा असतो पण त्याला भान नसते. चित्रातील योद्ध्याच्या हातात शस्त्र असते पण त्याचा काही उपयोग नसतो. बैलाच्या पाठीवर पोथ्या बांधल्या असल्या तर त्याला ज्ञान नसते. त्याचप्रमाणे ज्याच्या ठाई कर्म आहे पण त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान नाही किंवा देह आहे परंतु देहधारी असा अभिमान ठेवण्याची ज्याला आठवणच नाही, त्या स्थितीला निरहंकारता अशी संज्ञा आहे. ही निरंकाराची स्थिती ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आढळून येते त्याच्याच ठिकाणी ज्ञान राहत असते, यात तीळ मात्र संदेह नाही. मौली अजून एक लक्षण सांगतात. ते काय लक्षण आहे? निरहंकारता. निरहंकारता, बिलकुलच अहंकार नाही. नुसता अहंकार नाही, बिलकुलच अहंकार. निर म्हणजे काय? आता माऊली काय म्हणतात की हा जो ज्ञानी पुरुष आहे हा काय करतो, दैनंदिन कर्म करत राहतो आणि तो असं म्हणत नाही माझ्या देहाने केलं असं म्हणत नाही. बहुतेक लोकांना आपल्या देहावर इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं, नट्टापट्टा करतील, चांगले ड्रेस पोशाख साडी घालतील, मी
माझं वजन इतकं कमी झालं, माझं असं झालं, माझं तसं झालं, माझा अमुक, मी इतकी छान गाडी चालवतो, माझं एवढं ड्रायव्हिंग स्किल, सगळे देहाच्या वर्णनामध्ये गुरफटलेले असतात. माझ्या केसांना अजून मी कुठलाही काळा लेप लावलेला नाही, मी कधी पार्लरमध्ये जात नाही, माझ्या चेहऱ्यावर एक पण डाग नाही, वगैरे 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 आपल्या देहाबद्दल भरमसाठ कौतुक ते करत असतात. आणि सांगतात इतरांना, मला अजून डायबिटीस नाही, मला अजून बीपी नाही, मला अजून काही नाही. आता अमुकला आहे, तमुकला ते, असं भरपूर आपल्या देहाचं देहाचा अभिमान असतो. आणि कर्म करताना कर्माचा आणि देहाचा दोघांचा अभिमान असतो. असा अभिमान ज्याला नाही त्याला, त्या गुणाला, त्या संज्ञेला निरंकारता म्हणतात. अहंकार नाही, निरंकारता म्हणतात. अशी निरंकारता त्या माणसामध्ये असते. याचं उदाहरण माऊली कसं देतात, ते जरा वेगळ्या पद्धतीने ते म्हणतात, एखाद्या माणसाने खूप दारू पिली, त्याला दारूची झिंग आलेली आहे, तो रस्त्यावर झोकांड्या खात चाललाय, कधी पडतोय, त्याला त्याच्या अंगावर शर्ट पॅन्ट आहे की नाही, असलं तर त्याची काही शुद्धच नसते, आहे किंवा नाही काय. तसं या माणसाला स्वतःच्या देहाबद्दल काही माहिती नसतं, तो आपलं मस्तपैकी काम करत असतो. जसं गजानन महाराज बसले, आपले कपडे आहे की नाही काही भान नाही, देह आहे की नाही काही भान नाही. जो त्यांच्या दर्शनाला येईल त्याला समाधान, शांतता लागते, काही न बोलता त्याचं काम होऊन जातं. कोणीतरी एक प्रश्न विचारतो आणि त्याचं ते उत्तर देताना याच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. जनरली गुरूंच्या समोर जेवढे आपण बसतो आणि गुरुंना कोणीतरी प्रश्न विचारतो, तर आपल्या लक्षात वगैरे प्रश्न आपल्याला हे विचारायचं आपण ठरवलंय, पण याच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलेलं आहे. गुरुंना काही माहितच नसतं की आपण उत्तर दिलेलं आहे का काय केलेलं आहे, कारण निरंकारता असते. मी केला हा भावच नसतो. अलग लक्षात. तसं त्यांनी या दारू पिणाऱ्या माणसाला जसं कपड्याचं भान नाही, तसं याला अहंकाराचं भान नसतं, देहाचं भान नसतं. पुढे ते म्हणतात, चित्र एखादं पाहिलं तर चित्रामध्ये घोड्यावरती तलवार घेतलेला एखादा योद्धा आहे, तर त्या योद्ध्याच्या हातात तलवार आहे, पण त्या शस्त्राचा काय उपयोग आहे का? तर ते चित्रातलं शस्त्र आहे, ते काय प्रत्यक्षात चालणार आहे का? चालणार नाहीच आहे. तसा हा माणूस म्हणतो, देह काय आज आहे उद्या नाहीये, देह तर सोडायलाच लागणार आज ना उद्या. देहाचं काय प्रश्न आहे? करून घेणारा वेगळाच आहे काम, त्याला काही देहाचं भान नसतं. तसं चित्रामधल्या शस्त्राचा काही उपयोग नसतो, तसं त्याला देहाचं भान नसतं. तसं बैलाच्या पाठीवरती खूप पोथ्या बांधल्या आहेत आणि त्या धर्म पोथ्या, त्याच्यात उत्तम पुस्तक आहे. बैल ते ओझं येऊन चालत असतो, त्याला हेच माहिती नसतं की आपल्या पाठीवरच्या पोथ्या त्याच्यामध्ये जगभराचं सगळं ज्ञान बांधलेलं आहे. काय जगभराचं सगळं ज्ञान बांधलेलं आहे, त्याला माहीतच नसतं. तो आपला चालतोय वजन घेऊन. तसा हा जो ज्ञानी माणूस आहे, याला आपल्या देहाशी काही कर्तव्य नसतं. तो चालू आहे, माझं काम चाललंय, माझं काम. परमेश्वर माझ्या मुखातून बोलतोय, परमेश्वर काम करून घेतोय, हातातून तो काम करून घेतो, मी करून घेत नाही. याचं एक उत्तम उदाहरण, पूर्वी ज्यावेळी आपण गुरुगीतेवरती प्रवचन ऐकलं होतं, त्यावेळी आपण पाहिलं होतं संत कबीरांच्या जीवनामध्ये. ते आपण परत पाहूया. मला आठवतं की नाही मला माहिती नाही, मला जेवढं आठवतं तेवढं मी तुम्हाला सांगतो. ते काशीच्या जवळ, म्हणजे संत कबीर जे होते, हे काशी नगरीमध्ये राहायला होते. आपण सर्वजण जाणतात. ते व्यवसायाने विणकर होते आणि प्रचंड मोठा ज्ञानी पुरुष, प्रत्यक्षात परमात्माच भूतलावर अवतरला, अशी त्यांची गोष्ट होती खरं. तर त्यांनी खूप मोठं आणि प्रचंड काम त्यांच्या काळामध्ये केलं. आणि आज जर त्यांचे दोहे पाहिले, अतिशय स्पष्ट असतात. ते इतके स्पष्ट असतात आणि निर्भीड होते. कधी कोणाची त्यांनी भीती बाळगली, राजाची पण भीती बाळगली की राजा पकडेल आणि आपल्याला जेलमध्ये ठेवून, याची पण त्यांनी कधी भीती बाळगली. एवढी भीती न बाळगणारा, अहंकार नसणारा एखादा धार्मिक गुरु सापडणं अवघड आहे. तर त्या काळामध्ये कबीरांच्या गावापासून दुसऱ्या गावामध्ये एक फार मोठा पंडित माणूस होऊन गेला आणि त्याचे सर्व धर्मग्रंथ पाठ होते, वेद पुराण पाठ होते. आणि त्याच्याबरोबर कोणी जर पैंज लावली, भेट लावली किंवा ज्ञानावर चर्चा केली, धर्मग्रंथांवर चर्चा केली, तो जिंकून येत असे. आणि तो जिंकून आला की त्या लोकांकडून तो एक पत्र लिहून घेत असे, काय की हा हा जिंकला आणि ते हरले, असं तो पत्र लिहून घ्यायचा.
आणि मग त्यावेळेस राजे किंवा मोठे जे धनिक असायचे त्यांच्या समोर चर्चा घडायच्या. बर, संचित करू का सुरू? हो गुरुदेव. बर, तर आपण संत कबीरांच्या कथेतला भाग बघत होतो. तर संत कबीरांच्या गावापासून जो जवळच्या गावामध्ये जो पंडित राहत होता, तर तो अति विद्वान होता. त्याचा सगळा वेद अभ्यास यांचा अभ्यास होता. आणि कोणाला हरवलं की तो त्यांच्याकडून हरवल्याचं पत्र घेत असे, की हा जिंकला आणि तो हरला. असं असे बरेच स्तुतीपत्र किंवा वादविवाद जिंकल्याची प्रशस्त पत्रक त्याच्या घरात. त्याची जी आई होती, तर त्याला नेहमी असं वाटायचं की सारं गाव, सारं शहर, आसपासल्या मुलकातले, गावातले लोक मला मानतात, पण माझी आई काही मानत नाही. आणि असं एकदा काहीतरी त्याचं त्याच्या आईचा किरकोळ संभाषण होतं, वाद होतो. म्हणतो, अगं सारं, ती म्हणते, यार तू फार शहाणा लागून गेलायस. आता आई असं म्हणत असते मुलांना अधून मधून. तसं ती माऊली म्हणते आणि हा म्हणतो की अगं आई, सारं जग मला मानतं आणि तूच मला मानत नाही म्हणाले फक्त. तर त्याची आई त्याला म्हणते, अरे सर्व लोक तुला सर्वोत्तम म्हणतात, पण सर्वोत्तम अशी पदवी दिलेली मी तुला मानत नाही. तुझं खरा सर्वोत्तम असेल तर तू कबीरांना वादामध्ये जिंकून दाखवशील. तो त्यात काय विशेष आहे, जातो त्यांच्याकडे, त्यांना जिंकून दाखवतो वादामध्ये. मग तो काय करतो, दुसऱ्या दिवशी बैलगाडीमध्ये आपले सगळे ग्रंथ भरतो आणि ती बैलगाडी घेऊन तो कबीरांच्या गावाला म्हणजे काशीला येतो. काशीला आल्यानंतर तो दर्जावर ठकठवतो. तर कबीर काहीतरी घरी नसतात, तर त्यांच्या घरातली जी त्यांची मुलगी असते ती सांगते की त्या नाही येत थोड्या, तर म्हणून मी थांबतो. मग तो थांबतो थोडा. मग कबीर येतात. मग कबीर त्याला त्याच्याशी बोलतात. तो म्हणे, काय आहे तुमचं काम आहे माझ्याकडे? तर तो म्हणतो, अहो मी असा असा पंडित आहे आणि मी बहुतेक लोकांना वादामध्ये सगळ्यांना जिंकलेलं आहे. तशी स्तुतीपत्रक आहे. तर माझ्या आईला हे काही मान्य नाही की मी एवढा मोठा पंडित आहे. तर ती म्हणाली, तू कबीरांना जिंकतो, तुमच्याशी मी वाद घ्यायला लावलो आहे. तर आपण दोघं वाद करूया धर्माच्या विषयाबद्दल. वेद उपनिषद या सगळ्यांवर आपण चर्चा करू. तर संत कबीर त्याला म्हणतात की मला तर याच्यामधलं काहीच येत नाही म्हणा. मी तुला आत्ताच कबूल करतो की मला हे येतच नाही म्हणे. तर मी हरलो असं तुला कबूल करून टाकतो. तर तो काय त्यांचे चहा पाणी वगैरे देतात आणि तो मोठ्या खुशीमध्ये ती आपली बैलगाडी भरलेली जे ग्रंथ असते ते न सोडवताच घरी येतो. आणि घरी आल्यावर आईला तो सांगतो आपल्या विजयाची आली. आई म्हणते, अरे मला काही तुझं म्हणणं पटत नाही की संत कबीर असं म्हटले असते म्हणा. आणि तसं मला पटवून, तसं खरं आहे म्हणाले, तुला सांगतो तू विश्वास का नाही ठेवत म्हणे. नाही नाही म्हणे, तुझं काय तसं काय तू लेखी आणलंय का त्यांच्याकडून? ते दिलंच नाही, त्यांनी वादच नाही घातला माझ्याशी. ते म्हणाले मी हारलो, मला या विषयामध्ये काही येत नाही, तू सर्वोत्तम आहे मला मान्य आहे. त्यांनी पहिल्यांदाच सांगून टाकलं. त्या वाद घालायचा प्रश्न झाला नाही. म्हणे नाही, मला मान्य नाही, तू परत जा त्यांच्याकडे पाहिजे तर, पण मला त्यांच्या सहीचं पत्र लागेल. हा परत त्यांच्याकडे येतो, कबीरांना भेटतो. कबीर म्हणतात, अरे खरोखरच मला काही येत नाही, मला मान्य नाही आणि मी काही तुझ्या एवढा पंडित पण नाही. त्यांना काही त्यांच्या विद्येचा अहंकार नव्हता, ज्ञानाचा अहंकार नव्हता, कशाचाच त्यांना अहंकार, त्यांची निरंकारता त्यांच्यामध्ये होती बिलकुल. तर त्याला समजवतात आणि तो परत घरी येतो. आणि आईला, आई म्हणते, ते तुझं म्हणणं मला काही पटत नाही, मी काय ते मान्य करणार नाही. पण तो प्रत्येक आईला आपला मुलगा बावडच वाटतो, मी सोडून देतो मग तुझा. पुढे केव्हा तरी परत एकदा असा घरात छोटासा प्रसंग निर्माण होतो. आई त्याला म्हणतात, तू कबीरांना जिंकूनच दाखवलं नाही म्हणाले. मग तो म्हणतो, आता तर मी त्यांच्याकडून पत्रच घेऊन येतो, जे तुझं समाधान होईल. आणि तो परत कबीरांच्या गावाला तिसऱ्यांदा जातो आणि त्यांना सांगतो की तुम्ही खरोखर माझ्याशी वाद घाला, माझी आई काही मानत नाही. कबीर म्हणे, का बरं मानत नाही ती? म्हणतं, काही त्यांच्याकडून तुझं स्तुतीपत्र पाहिजे, ते हारल्याने तू जिंकला. म्हणे एवढं काय त्याच्यात विशेष मानले, तू लिहून काढ म्हणे, मी तुला सही देऊन टाकतो त्याच्यावरती. तो लिहितो की सर्वोत्तम जीत गया, कबीर हार गए.
आणि कबीरांची सही घेऊन टाक. सर्वोत्तम जीत गया कबीर हार गए आणि सही घे. आणि म्हणतो चला आता कबीरांच्या सहीचं आहे, त्यांची सही आहे ना. कबीरांनी पाहिलं, घेतो आणि तो आईकडे येतो. चला आईचा ना आपला संवाद आता चांगला होईल, आपण जिंकलो आहे. यावेळी त्यांनी गाडीभर भरून ते ग्रंथ नेलेले असतात, वेद पुराण उपनिषद गीता वगैरे सगळं. मग आल्यावर तो आईला ती बैलगाडी न सोडताच मध्ये जातो घरात आणि तिला सांगतो, बघ आहे हे शुद्धीपत्र आपलं, हे त्यांच्याकडून स्तुतीपत्र, त्यांनी हार पत्र, त्याचं पत्र मी आणलंय बघ. आई घेते आणि बघते, त्या पत्रामध्ये लिहिलं असतं, सर्वोत्तम हार गया कबीर जीत गए. आई म्हणे, अरे कबीर जिंकले की. म्हणे, मला वाटलंच ते जिंकणार आहे. पण आई तू काहीतरी काय बोलते ते. अगं मी स्वतः माझ्या हस्तक्षेपाने त्यांनी सही केलेली आहे, बघ म्हणे. तो असतो त्याच्यात तेच लिहिलं असतं, सर्वोत्तम हार गया कबीर जीत गए. तो अगं आई असं कसं करेल, मी स्वतः लिहिलं त्यांनी फक्त सही केली म्हणे. अरे पण तिथं लिहिलेलं तेच आहे ना. मग त्याला एकदम बोध होतो की अरे आपलं चुकलंय, आणि तो परत कबीरांना भेटायला जातो, त्यांची चरण पकडतो आणि तो म्हणतो की तुम्ही खरे ज्ञानी, परमेश्वर तुमच्या मध्ये प्रकट झाले, मला क्षमा करा. आणि पुस्तकी ज्ञान माझ्याकडे आहे, पांडित्य माझ्याकडे आहे, त्याचा काही उपयोग नाही, खरा अनुभव माझ्याकडे नाही, तो तुम्ही मला त्या शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. मग कबीर त्याला म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुझा शिष्य म्हणून स्वीकारलं. ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. तर ही निरंकारता असते ना प्रत्येक क्षेत्रात. आपण ऑफिसमध्ये असो, घरामध्ये असो, समाजामध्ये वावरत असो, किंवा आपण प्रवासामध्ये असो, कुठे असो, हे अहंकार मुक्त जीवन जगायला आपण शिकलं पाहिजे. आपण आपलंच ऑब्झर्वेशन आपण करायला पाहिजे. असं माऊली म्हणतात की आपण तसं झाले आहोत का, आपण तसं वागतो आहोत का. आज ऐकली ज्ञानेश्वरी सोमवारी 2-3 तास इफेक्ट आहे आणि नंतर 2 दिवसांनी इफेक्ट गायब आहे आपलं सेमिनार मध्ये. तसं नको. आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारले पाहिजे रोज रात्री झोपताना, दिवसातून 3-4 वेळा, अरे मी ते गुण घेतले का, ते गुण माझ्यामध्ये आले का, त्या गुणांची मी प्रॅक्टिस करतोय का. मग तुम्हाला जाणवेल तर आपल्या जीवनामध्ये बदल झाला. आणि तो जो बदल होतो ना, तो बदल फार सुंदर आणि छान असतो. आणि जसजसं आपण त्या बदलाकडे जातो तसं आपण परमेश्वराच्या जवळ जातो. आणि परमेश्वराच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला बघा, तुमच्या घरामध्ये महिला जास्त बसलेल्या आहेत आणि योगेंद्र पण इथे बसलेले आहेत. आपल्या हाताखाली काम करणारे नोकर असत, कामवाली बाई असेल, एखादी कामवाली बाई फार स्वतःला हुशार समजत असते, ती मालकीनीला डोसपास असते भांडे घासताना, फरशा पुसताना. किंवा ऑफिसमध्ये आपण बघतो आपला ज्युनियर 8-9-10 महिन्याचं ट्रेनिंग झालं, 60 महिने काम करून झालं की साहेबाला शिकवायला लागतं. मग आपल्याला कळतं की याला फार शिकून उपयोग नाहीये, आपल्यालाच ज्ञान पाठवतो, आपण शिकवायचं थांबवतो. तसं परमेश्वराचं पण जेव्हा त्याला लक्षात येतं की अहंकार मुक्त झालेला आहे, याच्यामध्ये गर्व नाही, शिकायला तयार आहे, हा खूप फळं आलेलं झाड जसं झुकतं तसा झुकलाय, तर परमेश्वर अजून द्यायला तयार. हे त्याच्यातलं बेसिक मूलभूत सिद्धांत आहे. ज्याला अध्यात्मात पुढे जायचं, ज्याला गाढ ध्यानामध्ये प्रवेश करायचा आहे, ज्याला तासनतास समाधीमध्ये जायचं आहे, त्याने अहंकार सोडला पाहिजे, त्याने स्वार्थ सोडला पाहिजे. ही अध्यात्मातली यशाची गुरुकुल्ली. खर तर मी असं म्हणेल की संसारातली ती गुरुकुल्ली आहे, की तुम्ही करून पहा, जीवन आनंदी, समाधानी आणि छान होऊन जाईल तुमचं. पुढे जाऊया आपण. पुढे माऊली काय म्हणतात ते बघूया. माऊली म्हणतात, तसे जन्म मृत्यू, ध्येयाची क्षीणता, दुःख, रोग, वृद्धावस्था आणि पातळ हे सर्व अंगाकडे आले नाही, तोच त्यांना दुर्नच जो विचारणे पडा. आता निरंकारता हा जो गुण आहे, त्याच्या पुढे माऊली त्याच्या दुसऱ्या गुणाबद्दल सांगतात. ते काय सांगतात माऊली, की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण कधीतरी एक लहान बाळ होतो, नंतर आपण तरुण अवस्थेमध्ये आलो, तरुण अवस्थेमधून पुढे आपलं लग्न झालं, आपल्याला मुलं बाळ झाली, आपण संसारामध्ये आलो, आणि आता आपण वयाच्या एका टप्प्यावरती आपण सगळेजण आलो आहोत. तर काही दिवसांनी आपण वृद्ध होणार, आपले हातपाय चालणार नाही, काही आजार आपल्याला जडण्याची शक्यता असेल वार्धक्यामुळे. नाही जडले तर उत्तमच आहे. पण आणि त्याच्यानंतर एक दिवस आपल्याला पण देह सोडून हा पृथ्वीलोक सोडून जायचा असतं, हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण स्मशानामध्ये कोणी वारल्यावर त्यांच्या दारावर जातो त्यावेळी आपल्याला याची प्रकर्षाने जाणीव. पण आपण नंतर ते विसरून जातो. माऊली काय म्हणतात, की हा जो माणूस आहे
हे जाणून असतो की मी जन्माला आलोय, कधीतरी माझा मृत्यू होणार आहे, कधीतरी हा माझा देह क्षीण होणार आहे आणि कधीतरी दुःख, रोग आणि वृद्धावस्था मला येण्याची शक्यता आहे. हे पाहून तो आताच विचार करतो, तो हे येणार आहे मला, तर हे येण्याच्या आतच मी माझ्यात काहीतरी बदल केला पाहिजे. आणि गात्र शिथिल झालेले असेल, मला चालायला जमणार नाही, मला फिरायला जमणार नाही, मला नीट बोलता येईल. हा काय विचार करतो ते पुढे काय. ते म्हणतात मांत्रिक ज्याप्रमाणे ठेव्यावर बसलेल्या पिशाचाला जाणून असते, योगी समाधीला प्रतिबंध करणाऱ्या स्थितीला ओळखून असतो, गवंड्यांचे परिमाण जसे भिंतीच्या चढउताराला जाणून देते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जन्म मृत्यू, चिंता, दुःख, रोग, म्हातारपण आणि पाप यांना जाणून असतो. आता हा जाणून असतो म्हणजे काय करतो, तर हा असा विचार करतो की मला हे वृद्धत्व येणार आहे, मला ज्या तीर्थस्थळी मला जायचं बाकी तिथे मी जाऊन यायला पाहिजे. पाय धडधडत असताना हे सौंदर्य स्थळ बघायची राहिलेली चांगले पिकनिक स्पॉट ते मी पाहून घ्यायला पाहिजे. जे आत्मज्ञान आहे ते मी तरुण असतानाच प्राप्त करून घेतलं पाहिजे. नंतर मला साधनेला बसवेल नाही बसवणार मला माहिती नाही. आत्ताच मी गुरुदर्शन करून घ्यायला पाहिजे, आत्ताच गुरुंबरोबर मी यात्रा करून घ्यायला पाहिजे, गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाचं मी पालन करायला पाहिजे, असा तो विचार करतो. आणि ज्ञानप्राप्ती मला म्हातारपण येण्याच्या आत झाली पाहिजे. तर म्हातारपण आल्यानंतर परत पुढचा जन्म, मृत्यू येईल, परत पुढचा जन्म, परत ते लहानपण भोगा, तरुण वयापर्यंत वाट पहा, मग गुरु भेटतील आणि परत तो प्रवास त्याच्या आतच मी करून घेतो, अशी त्याची तळमळ लागलेली असते त्याला. म्हणून तो मृत्यू, वृद्धपण, आजार याच्याकडे अशा रीतीने बघतो की ते सगळं लागण्याच्या आतच मी हे ज्ञानप्राप्ती करून घ्यायला पाहिजे, सगळ्या धर्मग्रंथांचं वाचन करून घ्यायला पाहिजे, तीर्थस्थानी मी जाऊन यायला पाहिजे, दान धर्म परोपकार पुण्य हे मी करून घ्यायला पाहिजे, नातेवाईकांबरोबरचे संबंध चांगले करून घेतले. असं नाही आता परवा भांडलो लग्नात याच्याशी, आमच्या चुलत भावाच्या काकाशी याच्याशी भांडलो, नंतर बघू पुढच्या लग्नात बघू 2 वर्षांनी भेटणारच आहे आता, तो नको मध्ये काही आजार येईल, आता संबंध जुळून घेतलेले बरे. तो क्षमा मागतो का मीच क्षमा मागू, असा याचा भाव असतो. मग याच्याकरता ते उदाहरणं काय देतात माऊली. माऊली म्हणतात मांत्रिक जो असतो तो भूत उतरवणार, त्याला माहित असतं की त्या ओट्यावरती भूत बसलेलं, त्याला मला उतरायचं, ते भान असतं ते. तो योगी माणूस असतो, त्याला समाधी अवस्थेमध्ये जायचं असतं, पण त्याला माहित असतं समाधी अवस्थेमध्ये पोहोचेपर्यंत ध्यान साधनेमध्ये किंवा नामस्मरणामध्ये परमेश्वर मला बऱ्याच सिद्धी देणार. जसं ज्योतिष सांगण्याची सिद्धी आहे, मुक्त होण्याची सिद्धी आहे, लहान होण्याची सिद्धी, अष्टसिद्धी म्हणतात त्याला. हनुमान चालीसा जर तुम्ही वाचला असेल तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, अष्टसिद्धी नवनिधी के दाता. म्हणजे सीतामाई हनुमानाला वर देते, तू मला अंगठी आणून दिलेली आहे, शिरा मला घ्यायला येणार हे मला तू सांगितलंय आणि माझ्याकरता तू आला एवढं समुद्र लांघन करून, तर मी तुला अष्टसिद्धी मिळतील असं वरदान देते. तर त्या अष्टसिद्धींमुळे काय होतं माहितीये का, की अष्टसिद्धी मिळाल्या तर त्याचा अहंकार आपल्याला येतो, तो अहंकार आपल्याला आला तर मूळ जी कैवल्य अवस्था आहे, परमेश्वर प्राप्तीची अवस्था आहे, तिथे जाण्याच्या मध्ये प्रलोभन आले की माणूस गडबडून जातो. पण जो खरा योगी असतो तो सिद्धींच्या मागे लागत नाही, तो त्यांना दूर ढकलतो. मला एक गुरुदेव सांगायचे, आणि तुला ते भविष्यातलं ज्ञान व्हायला लागलंय त्याच्या मागे जाऊ नकोस, याच्याने उपयोग नाही, आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. अलग लक्षात तसं ते असतं. तर तो ओळखून तिकडे जाते. आणि गवंडी जो असतो त्याच्यात तो ओळंबा असतो बघा, जसं प्लास्टर करतो भिंतीला माऊली म्हणतात, तो ओळंबा असा लावतो आणि तो ओळंब्याला कुठे भिंत वाकली आणि कुठे सरळ ओळंब्याला जसं बरोबर कळतं तसं आहे ना. आणि माणसाच्या लक्षात असतं की मला वृद्धपण, म्हातारपण येणार आहे, आजारपण येणार, त्याच्यात मी सिद्ध अवस्थेला जातो, त्याच्यात मी ज्ञानप्राप्ती करून घेतो, तीर्थस्थानांना जाऊन येतो, परोपकार करून घेतो. मी माऊलीने काय उदाहरण दिलं तुम्हाला, मांत्रिकाचं उदाहरण. दुसरं उदाहरण काय दिलंय, गवंड्याच्या ओळंब्याचं उदाहरण दिलेलं आहे. अनेक योगी जो असतो त्याचं उदाहरण. हे तुम्हाला पटावं, तुम्हाला समजावं, तुम्हाला मान्य व्हावं. जे उदाहरण 700 वर्षापूर्वी दिलं ते आजही लागू आहे असं माऊली बोलतात. तर आपण हा विचार केला पाहिजे की आपण दैनंदिन जीवनामध्ये किती वेळ काढतोय साधनेला, किती वेळ देतोय आपण. साधनेची काय गंमत आहे माहिती का, तुम्हाला सांगू का, वेळ काढला तर वेळ निघतो, नाही तर कधीच वेळ नाही. जे बिझी लोक असतात ना त्यांनाच वेळ सापडतो, जे बिझी नसतात त्यांना कधी वेळ सापडत नाही, अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे. अलग लक्षात, जो बिझी नसतो त्याला कधीच वेळ नसतो.
जो बिझी असतो त्याला बरोबर वेळ सापडतो. पुढे माऊली म्हणतात, सर्पाच्या मनातील जन्मांतरीचा डूख नाहीसा होत नाही. मागील जन्माचे दोष तो मनात बाळगतो. डोळ्यात गेलेला खडा डोळ्यात विरघळत नाही आणि जखमेत शरीर शिरत नाही. त्यापर्यंत भूतकाळातील दुःख विसरले जात नाही. तो म्हणतो, मी प्रत्येक युनित पुवांच्या गारीत शिरलो, मूत्राद्वारे बाहेर निघालो. फार वाईट घडले. स्तनपानाच्या वेळी स्तनावरील घाम देखील चाटला. याप्रमाणे तो जन्म घेण्याचा कंटाळा मानतो आणि म्हणतो, ज्या कारणाने जन्म दुःख होईल अशी कोणती गोष्ट यापुढे मी करणार. बघा माऊलींनी काय उदाहरण दिलं. माऊली काय म्हणतात, हा जो ज्ञानी आहे, साधना करणारा माणूस आहे, हा असा विचार करतो, या जन्मात जर मला सिद्ध अवस्था आणि मुक्त अवस्था नाही आहे, मुक्त अवस्थेला मी नाही गेलो, तर परत पुढच्या जन्मामध्ये मला यायचंय. आणि पुढच्या जन्मामध्ये येऊन मला काय करायचं आहे, तर परत एका आईच्या उदरामध्ये यायचंय. म्हणजे एका स्त्रीच्या योनीमधून जिथून लघवी बाहेर पडते त्या दरवाजातून, म्हणजे मुद्दा म्हणून माऊलींनी वाईट उदाहरण दिलेलं आहे. तिथून मला जन्म घ्यायचा मूत्रद्वाराकडे आणि त्याच्यातून मला बाहेर तो त्रास सहन करायचा आहे. 9 महिने पोटात राहण्याचा, जन्माला यायचंय, परत कधीतरी आजारपण सहन करायचं, म्हणजे आजारपण सहन करायचं आहे. आणि परत आईचं दूध पिताना, खरं दूधच प्यायला पाहिजे बाळाने, पण बाळ इतकं हट्टी असतं, कधी कधी ती आई दमलेली असते, काम करून थकले, तर तिच्या स्तनावर जे घाम असतो तो देखील ते बाळ कधी कधी चुकून चाटून घेतं. का? त्याला बुद्धी नसते त्या बाळाला. तर असा तो आईला त्रास देतो, कधी चावतो पण तो तिच्या स्तनांना न कळतपणे. हे सगळे पाप मी कशाला करू? त्याच्यापेक्षा मी आत्ताच मुक्त अवस्थेला निघून जातो. या जन्मात मी वेळ काढतो, भरपूर साधना करतो आणि मुक्त अवस्थेला निघून जातो. असा हा हा ध्यान करणारा साधक म्हणतोय, ज्ञानी पुरुष असं म्हणतोय. आणि करायला पाहिजे, म्हणून वेळ काढायला पाहिजे. माऊली कसे सडेतोड बोलणार आहे, तुमच्या लक्षात आले का? पहिल्यांदा प्रेमाने समजून सांगितलं, आता म्हणतात देऊ काय, एकदम सडेतोड समजून सांगतायत ते, कठीण उदाहरणं देत आहेत ते. मग त्याला त्यांनी अजून काही उदाहरणं दिली. त्यानंतर सर्पाला जर तुम्ही मारायचा प्रयत्न केला, साप निघाला आपल्या अंगणामध्ये, घरामध्ये, अडगळीच्या जागी, तर आपण मारायचा प्रयत्न करून साप जर तिथून निसटून गेला, तर तो लक्षात ठेवतो, किंवा मेला तरी लक्षात ठेवतो कोणी मला मारलंय, आणि तो पुढच्या जन्मामध्ये परत इथून त्या माणसाला चावायची व्यवस्था करतो. असं सापाबद्दल म्हटलं. त्याच्यावर तो एक नागिन नावाचा सिनेमा मधल्या काळामध्ये येऊन गेला, तुमच्यापैकी काहींनी पाहिला असेल, की तो त्याच्यामध्ये ती प्रत्येक आपल्या नवऱ्याचा ती बदला ती नागिन घेते असं दाखवलेलं आहे. तर माऊली म्हणतात, साप जो असतो तो जन्मांतराचा डूख त्याच्या मनातून नाहीसा होत. तसे भूतकाळाचे आपण पाप करणार आहोत, परत पुढच्या जन्मी कशाला करायचे, आता शुद्ध अवस्था आणलेली बरी. पुढे ते म्हणतात, डोळ्यात जसा आपल्या खडा गेला, तर तो विरघळत नाही. तो काही खडा विरघळणार नाही, आपल्याला माहिती आहे. आपल्याला पाण्यामध्ये डोळा बुडवायला लागतो, पाणी शिंपडायला लागतं, शुद्ध पाणी, मग तो खडा निघतो. तसं तुम्ही आत्ताच साधना करून घ्या, शुद्धता प्राप्त करून घ्या आणि ज्ञान प्राप्ती तुम्हाला करून घ्या, मुक्त अवस्थेला निघून जा. किंवा जखमेमध्ये जसं शस्त्र टाकता येत नाही, जखम ते काय शस्त्र मार, तर भूतकाळ आपण आपला विसरू शकत नाही. परत त्या जन्म मरण पाप पुण्य फेऱ्यात येऊन येराझेरा करायच्या पृथ्वीवरती, वरच्या किंवा खालच्या लपातून, त्याच्याऐवजी आत्ताच साधना करून मी बाहेर पडलेलो बरो, असा माणूस विचार करतो. असं इथे माऊलींना घ्यायचं म्हणायचंय. म्हणून तो जन्म घेण्याचा कंटाळा मारतो आणि ज्या कारणाने जन्म दुःख होईल अशी कोणतीही गोष्ट यापुढे मी करणार नाही. साधना केली म्हणजे काय होतं, की तू जाईलच पुढे. समाजात घालवले द्रव्य पुन्हा प्राप्त घेण्यासाठी जुगारी जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो, किंवा बापाशी केलेल्या वैराबद्दल त्या वैराचा सूड घेण्याकरता मुलगा जसा परिश्रम करतो, थोरल्या भावाला मारल्याच्या रागाने जसा पाठचा भाऊ मारण्याचा सूड घेण्याची इच्छा करतो, तितक्याच हट्टाने जन्माच्या पाठीमागे लागतो, जन्म नाहीसा होण्याचा प्रयत्न करतो. हा काय करतो ज्ञानी? हा म्हणतो, काही झालं तरी मला परत जन्म नकोय, मी आत्ताच कैवल्य किंवा मुक्त अवस्था प्राप्त करून घेईन, गुरु शोधेन, गुरु करून घेईन आणि गुरूंच्या उपदेशानुसार मी मुक्त अवस्थेला जाईन. तर त्याला ते उदाहरण देतात. इतका तो हट्टी झालेला असतो, इतका तो मागे लागलेला असतो ज्ञान मिळवण्याच्या बाबतीमध्ये, कैवल्य अवस्था प्राप्त करायची हट्ट परमेश्वराजवळ, गुरूंजवळ, की मला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे, मी अजून काय साधना करू, मी अजून काय करू. ते याच्याकरता माऊली उदाहरण देतात एक जुगाराचं. जुगारी जसा जुगारामध्ये आपले पैसे हरतो
आणि तो हट्ट धरतो, बायकोकडे मित्रांकडे जातो, परत पैसे मागतो, ते त्याला घालून पडून तो नाही नाही पुढच्या डावाला मी सगळेच डाव जिंकून येणार आहे आणि परत परत पैसे लावतो, हट्ट सोडत नाही. तसा माणूस आपला चांगला हट्ट सोडत नाही. कसला की मला याच जन्मामध्ये कैवल्य अवस्था प्राप्त करायची. दुसरं ते हट्टाचं उदाहरण काय देतात की एखादा मुलगा असतो, त्याच्या वडिलांशी कोणी वैर केलेला असतं, आपल्या बापाशी ज्यांनी वैर केलं त्याचा तो मनात राग ठेवतो आणि वडिलांच्या रागाचा बदला घेण्याकरता तो मुलगा फार प्रयत्न करतो. त्या मोठ्या भावाला कोणी अपमानास्पद बोललंय तर लहान भावाचं त्याच्यावर प्रेम असेल तर तो म्हणतो माझ्या मोठ्या भावाचा बदला मी नक्की घेईन. इतके ते हट्टी झालेले असतात. आपण बघतो पेपरमध्ये बातम्या, त्या रागाच्या भरात लोक काय. तर असा हा चांगल्या कारणाकरता हट्टी होतो, असं माऊलींनी ते उदाहरण दिलंय. तर मागचं प्रारब्ध पण त्याचं सध्याचं प्रारब्ध पण खूप चांगलं होतं. अक्षरशः त्याला 1 वर्षाच्या आतच ज्ञानावस्था प्राप्त झाली होती. सांगायची चांगली गोष्ट नाही. आणि हे घडू शकतं, हे होऊ शकतं, हे सत्य आहे. पण संसारातली कर्तव्य कर्मे करून तुम्ही ते करा, असं मी तुम्हाला सांगेन. जो इतर वेळ तुम्ही वाया घालवता तो न घालवता तुम्ही करा, असं मी तुम्हाला सांगेन. आता वेळ होत आलाय, त्यामुळे आपण मी शब्दांना विराम देतो आणि माऊली एवढ्या परखडपणे आणि प्रेमळपणाने दोन्ही पद्धतीने आपल्याला समजवतात आणि सध्याला लागू असलेली उदाहरणं त्यांनी पूर्वी लिहिली आहे. त्याबद्दल मी माऊलींचे आभार मानतो. तुमच्या हृदयातल्या माऊलींना मी वंदन करतो, श्रीकृष्णाला वंदन करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री.